मराठी हिंदी सिनेसृष्टीतील डॅशिंग डायरेक्टर, कमाल अभिनेते म्हणजेच आपले महेश मांजरेकर. पडद्यावर त्यांची दहशत आणि कडक स्वभाव आपण सगळ्यांनीच पाहिलाय. पण तुम्हाला माहितीये का की याच डॅशिंग डायरेक्टरची विकेट पहिल्याच नजरेत क्लीन बोल्ड झाली होती. हो, मेधा मांजरेकर यांना पहिल्यांदा पाहताच महेश मांजरेकर त्यांच्या प्रेमात पडले होते. आज याच मेधा मांजरेकर एका गंभीर आजाराशी म्हणजेच कॅन्सरशी लढा देत आहेत आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पण ज्या महेश मांजरेकरांनी पहिल्या नजरेत मेधा यांना आपलंसं केलं होतं, तेच महेश सर आज या कठीण काळात मेधा यांच्या पाठीशी ढाल बनून उभे आहेत. कशी सुरू झाली होती त्यांची लव्ह स्टोरी, चला जाणून घेऊयात. महेश मांजरेकर यांची लव्ह स्टोरी देखील फिल्मी आहे. 1995 मध्ये महेश मांजरेकर त्यांच्या आई या सिनेमाचं काम करत असताना सेटवर मेधा मांजरेकर आल्या होत्या. त्यांना पाहता क्षणी ही मुलगी आपल्या सिनेमात असावी असं त्यांना वाटलं. त्यामुळे अभिनेत्री नीना कुलकर्णी यांच्याकडे त्यांनी मेधाचा फोन नंबर मागितला. परंतु नीना कुलकर्णी यांनी महेशला त्या मुलीचा चित्रपटाशी आणि अभिनयाशी काहीही संबंध नाही असं स्पष्टच सांगितलं. पण मेधा महेश यांच्या इतक्या नजरेत भरल्या होत्या की काहीही झालं तरी त्यांनी आपल्या सिनेमात काम करावंच असा त्यांचा हट्ट होता. त्यासाठी त्यांनी मेधा यांचा नंबर शोधला आणि त्यांना फोन लावून चित्रपटाबद्दल सांगितलं. महेश मांजरेकर यांनी ठेवलेलं सिनेमाचं प्रपोजल ऐकून मेधा यांनी त्यांना एक अट घातली आणि त्यानंतरच आपण चित्रपट करू असं म्हटलं. महेश यांचा फोन आला तेव्हा मेधा युरोप टूरवर होत्या. त्यामुळे आपण टूरवरून आल्यानंतरच शूटिंगला सुरू करणार असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे मेधा यांच्यासाठी चक्क महेश मांजरेकर यांनी सिनेमाचं शूटिंग पुढे ढकललं. यानंतर मेधा युरोपवरून इकडे आल्या. सिनेमाचं शूटिंग सुरू झालं. हळूहळू त्यांच्यातील मैत्री वाढली, ते प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न केलं. आज मेधा आणि महेश यांना सई मांजरेकर ही मुलगी आहे. तुम्हाला महेश आणि मेधा यांची जोडी कशी वाटते, त्यांची लव्ह स्टोरी कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच एंटरटेनमेंट अपडेट्ससाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका.